मंत्र्यांची भाषा म्हणजे विधिमंडळातली आणि विधिमंडळाच्या बाहेरची ही जर पाहिली तर रस्त्यावरच्या गुंडांची मारामारी एखाद्या चौकात व्हावी अशी भाषा दुर्दैवाने वापरली गेलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये काही भूमिका जाहीरपणे मांडल्यामुळं माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे याला मतदानाचा हक्क 6 वर्षाकरता काढून घेतला हे या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता तर दिवसातून 10 वेळा हक्क काढावे लागतील असे मंत्री आणि आमदारच बोलत आहेत. मतभेद हे लोकशाही जिवंत असण्याचं लक्षण आहे. पण मतभेदाला मनभेदाचं, मनभेदाला व्यक्तिभेदाचं, व्यक्तिभेदाला व्यक्तिद्वेषाचं आणि व्यक्तिद्वेषाला व्यक्तिसूडाचं रूप प्राप्त झालं तो लोकशाहीचं मांगेलं संपून जातं. हे वाक्य आहे चव्हाण साहेबांचं. आता व्यक्तिसूडाचं नुसतं रूप प्राप्त झालं नाही, प्रॅक्टिकलच झालं. सभागृहाचा नेता असलेला भारतीय जनता पक्षाचा मला आश्चर्य वाटलं नड्डा तो सांगतोय की नथिंग विल गो ऑन रेकॉर्ड, त्यातलं काहीही रेकॉर्डमध्ये येणार नाही. अरे सभापती उपराष्ट्रपती बसलेत ना, असलं उंगळ दर्शन. अरे बाप रे. म्हणजे एक प्रकारे काल धनक्कड सभापतींनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्याचं कारणच हे ना, कदाचित त्याला उद्वेग आला असेल की एवढ्या सगळ्या कोट्यावधी लोकांनी पाहिलं माझं इन्सल्ट झालेलं, कशाला राहायचं त्या पदावर, राजीनामा देऊन टाकला. आपण निवडून दिलेल्या लोकांना परत बोलवण्याचा अधिकार म्हणजे एक खूप लोकांकडनं येतं की राईट टू रिकॉल असला पाहिजे. परत बोलवावं खरं म्हणजे, पण ते किती फिजिकल, किती कायद्याच्या अभ्यासामध्ये बसून जर बोलवता आलं तर ते जरूर बोलवावं. नमस्कार. द पॉलिटिक्सच्या अँटी चेंबरमध्ये आपलं स्वागत. मंडळी, संसद भवन असो व विधिमंडळ सभागृह ही आपण लोकशाहीची मंदिरं मानतो. मात्र अलीकडच्या काळात या मंदिरांचं पावित्र्य भंग होत असल्याचं आपल्याला अनुभवायला बघायला मिळतं. त्याचं कारण अर्थातच त्या ठिकाणी गेलेल्या किंवा लोकप्रतिनिधींच्या वर्तनात आहे. आपण देखील हे गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं. विशेष करून महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना अधिवेशनामध्ये त्याचप्रमाणे अधिवेशनाच्या बाहेर म्हणजे विधिमंडळ आणि विधिमंडळाच्या परिसरामध्ये आपल्या लोकप्रतिनिधींनी जे वर्तन केलं ते निश्चितच आक्षेपार्ह होतं. त्यामध्ये एकमेकांविषयी वापरली गेलेली भाषा, इतकंच नाही तर एका कुठल्या तरी आमदारानं कॅन्टीनच्या वेटरला मारलेला ठोसा, त्याही पुढे जाऊन 2 आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळाच्या प्रांगणातच झालेली हाणामारी, हे सगळं घडत असताना आपण चाललोय कुठे असा प्रश्न पडतो. आणि म्हणूनच कधीतरी उद्विग्नता येते आणि या उद्विग्नतेतून अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यावरती आपण आज बोलणार आहोत. मी अरुण मेहेत्रे आणि माझ्यासोबत आहेत उल्हासदादा पवार. नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपण उल्हासदादांना जाणतो. दादा एक चांगले निरूपणकार देखील आहात. आपलं या शोमध्ये, या कार्यक्रमामध्ये स्वागत. जसं मी आत्ता म्हटलं की ही उद्विग्नता अगदी स्पष्टपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील बोलून दाखवली. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं की आपण म्हणजे आमदार, राज्यातले आमदार माजलेत की काय अशी भावना राज्यातल्या जनतेची झाली आहे. ही उद्विग्नता जी आहे फार उद्विग्नता आहे. फार म्हणजे मला आश्चर्य वाटतं की निमित्त दुर्दैवी आहे, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हे पटलावर म्हणजे फ्लोअरवर विधिमंडळात सांगावं लागलं की लोकांचा समज असा झाला आहे की आमदार सर्व माजलेले आहेत. हा माजलेला हा शब्द देखील फार भयंकर आहे. माज हा शब्द फार म्हणजे अहंकार वगैरे सोडून द्या, पण माज म्हणजे दुरुपयोग सत्तेचा कसा करता येईल अनेक मार्गाने, याचं एक दुर्दैवी चित्र आज निर्माण झाले. आणि त्याच्यावरचं खरं जनमानसातलं मन जे आहे ते दुर्दैवाने नाईलाजाने मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं. बरोबर. आता त्यांनीच ते कबूल केल्यामुळं त्यांची जबाबदारी नैतिक फार मोठी असं मी अतिशय प्रामाणिकपणे, हे काय टीका टिप्पणीचा हा भाग नाही आहे. कारण महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे ते प्रमुख आहेत, म्हणजे आता मुख्यमंत्री म्हणून सभागृहाचे नेते आहेत. आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये त्याच्याही अगोदर त्यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलं किंवा विशेषतः अलीकडचं त्यांचं 3 आघाड्या म्हणजे एकनाथराव शिंदेंची शिवसेना, अजितदादा पवारांची राष्ट्रवादी, म्हणजे स्वतःचे 134 आमदार म्हणजे एका पक्षाचे, आणि या तिघांचं मिळून मोठ्या संख्येनं त्यांनी या सरकार स्थापन केलं. तर त्यांची नैतिक जबाबदारी फार मोठी आहे.
आत्तापर्यंत दुर्दैवाने काय झालं की हा सर्वोच्च कळस दुर्दैवाने गाठला परवाचा. बरं. विधिमंडळातल्या प्रांगणामध्ये झालेली हाणामारी आणि मोकाचा गुंड त्या ठिकाणी येतो आणि बाहेरच्या गाड्यांच्यामध्ये शस्त्र आहेत अशी चर्चा होती आणि त्याला काही पुष्टी मिळते. म्हणजे याच्या इतकी मोठी शोकांतिका फार कुठलीच असू शकत नाही. आणि इथपर्यंत परिस्थिती पोहोचली याचं कारणसुद्धा तुम्हाला सांगतो की त्याची नैतिक जबाबदारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पाहिजे. त्याचं कारण सांगतो नम्रपणे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये त्यांच्या म्हणजे आता पार्टी विथ डिफरन्स असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे लोकांना अपेक्षा आहेत की काहीतरी फार चांगली पार्टी. मी हा टिंगल करत नाही, पण त्यांच्या पक्षात आणि त्यांच्या मित्रपक्षातली गेल्या 2.5-1 वर्षात मंत्र्यांची भाषा म्हणजे विधिमंडळातली आणि विधिमंडळाच्या बाहेरची ही जर पाहिली तर रस्त्यावरच्या गुंडांची मारामारी एखाद्या चौकात व्हावी अशी भाषा दुर्दैवाने वापरली गेलेली आहे. हे पुन्हा विधान करतो मी, केलेली आहे ती त्यांनी ऐकलेली आहे. उठून त्यांनी एवढ्या बातम्या येतात की मुख्यमंत्र्यांनी समज दिली, मुख्यमंत्री नाराज, हे इथपर्यंत बातम्या आम्ही वाचल्या, हे ठीक आहे. पण एवढ्याने काय झालं की शेवटी सर्वोच्च बिंदू त्यांनी अत्यंत उदासीनता दाखवल्यामुळं, माझा अगदी उदासीनता दाखवल्यामुळं किंवा योग्य वेळी योग्य कारवाई न केल्यामुळं हा महाराष्ट्राच्या इतिहासातला म्हणजे महाराष्ट्र हे स्वातंत्र्यपूर्व चळवळीपासून म्हणजे काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्याचा मूलमंत्र देणारं महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र, शैक्षणिकदृष्ट्या संपन्न महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र म्हणजे वैश्विक मानवतेची प्रार्थना करणाऱ्या ज्ञानेश्वरांचा, तुकोबांचा हा महाराष्ट्र, या सर्वांची जी प्रतिमा सर्व दूर केवळ भारतात नव्हे ते जगात होती ती पूर्ण दुर्दैवाने अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आपण यांनी आणून ठेवलेली आहे. योग्य वेळी कारवाई का नाही केली मला सांगा तुम्ही. आता एक मंत्री, आता नावं घेणं मला बरं वाटत नाही, बाहेर तो एका सरकारी अधिकाऱ्यांच्या अंगावर मासे फेकून मारतोय, निर्दोष सुटतो, पुन्हा विधिमंडळात येऊन त्याच्यापेक्षाही तशीच विचित्र भाषा करतो. मला काही कळतच नाही आहे. म्हणजे एका बाजूला हे मुख्यमंत्र्यांचं, या महाराष्ट्रामध्ये काही भूमिका जाहीरपणे मांडल्यामुळं माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे याला मतदानाचा हक्क 6 वर्षाकरता काढून घेतला. हे या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता तर दिवसातून 10 वेळा हक्क काढावे लागतील असे मंत्री आणि आमदारच बोलत आहेत. म्हणजे याच अधिवेशनात जर बघितलं तर एक कोणीतरी मंत्री किंवा वरिष्ठ नेते एकमेकांना आईला चायलाची भाषा करतात फारच घाण किंवा इकडे बाहेर जे घडलं म्हणजे हाणामारी त्याच्या आधी सगळं काय कोणी कुणाला मंगळसूत्र चोर म्हणतो, दुसरा त्याला म्हणतो की तू एकट्यात भेट. म्हणजे आपण कुठेतरी एखाद्या गल्लीबोळातल्या म्हणजे रस्त्यावरच्या कुठल्या तरी भांडणासारखं झालं ना. हो, टपोरी मुलांनी हा शब्द वापरला, मला वाटतं त्यांनीच वापरला. टपोरी मुलांनी कुठेतरी भांडणं करावी, एकमेकाला शिवेगाळ करावी, एकमेकाच्या अंगावर धावून जावं. निदान पूर्वी एखादा सभ्य माणूस तिथं आला तर ते सोडवायचं आणि ते दोन्ही माणसं ऐकायची. आता ती सभ्य माणसंही बिचारी येत नाहीत. पण इथं तर सगळेच सभ्य, म्हणजे आता लोकांनी निवडून दिलेले लोक आहेत आणि कुणी कोणाचं ऐकत नाही. काय दुर्दैव अवस्था आहे. म्हणजे मला वाटतं या राजकारणाला अजित पवारांनी एक शब्द दिलेला आहे, टग्यांचं राजकारण जे आहे. तर ते आता वस्तू खरं सांगू तुम्हाला, म्हणजे सुरुवातीला तुम्ही सांगितलं ना, समोर म्हणजे छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे विधिमंडळात, यशवंतरावजींचा आहे, नाईक साहेबांचा आहे, दादांचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. यशवंतरावजींनी एका ठिकाणी भाषणामध्ये, त्यांची फार भाषणं म्हणजे अगदी वेचे काढावेत असे असायचे. ते म्हणाले कसं असतं, मतभेद असतात ना, पक्षाची भूमिका वेगळी असते, पण ती मांडण्याची काही पद्धती, काही सौजन्य आहे, काही सभ्यता आहे, काही मर्यादा आहेत, काही परंपरा आहेत, काही संकेत आहेत, हे सगळे पायदळी जोडवले. ते काय म्हणाले की मतभेद हे लोकशाही जिवंत असण्याचं लक्षण आहे. मतभेद असलेच पाहिजेत ना, त्याशिवाय लोकशाहीचा तो आत्माच आहे. पण मतभेदाला मनभेदाचं, मनभेदाला व्यक्तिभेदाचं, व्यक्तिभेदाला व्यक्तिद्वेषाचं आणि व्यक्तिद्वेषाला व्यक्तिसूडाचं रूप प्राप्त झालं तो लोकशाहीचं मांगेलं संपून जातं. हे वाक्य आहे चव्हाण साहेबांचं. बरोबर. आता व्यक्तिसूडाचं नुसतं रूप प्राप्त झालं नाही, प्रॅक्टिकलच झालं. म्हणजे व्यक्तिसूडाचं रूप प्रॅक्टिकलच आलं ना तिथं 2 आमदारांच्या मध्ये. मग आता मांगल्य हा सुद्धा शब्द अपुरा पडतोय. लोकशाहीचं मांगल्य त्या विधिमंडळामध्ये संपून गेलेलं आहे. हे आपण गांभीर्याने विचार केला नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी, नागरी हिताच्या गोष्टींसाठी
तावातावाने बोलणं, भाषण करणे इथपर्यंत ठीक आहे आणि ते घडतही असेल आधी. पूर्वी कसं असायचं, म्हणजे काय साधारणपणे एखादा विषय जर समजा आपल्याला एखादा आग्रहाने मांडायचा झाला. आपण सुरुवातीला जे म्हणलात ना की विधानसभा काय, लोकसभा काय किंवा जिल्हा परिषद नगर, ही लोकशाहीचे पवित्र मंदिर आहेत. बरोबर. तुम्हाला सांगतो मी, आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे, म्हणजे लोकांना आणि आमदारांना, लोकप्रतिनिधींना, आपल्याच पुण्यातून निवडून गेलेले कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून KT गिरमे हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते 10 वर्ष. त्याच काळात 10 वर्ष विधानसभेचे अध्यक्ष होते बाळासाहेब भारदे. काय योग आहे बघा, बाळासाहेब भारदे अध्यक्ष, KT गिरमे उपाध्यक्ष, ॲडव्होकेट, सभापती वि.स. पागे विधान परिषद. असं हे तुम्ही कशी कल्पना करा. आणि रासू गवई उपसभापती. म्हणजे एक क्लास काय होता. आणि काय झालं, KT गिरमेंनी एक 110 पानाचं पुस्तक लिहिले. ते आमदारांना मार्गदर्शक आहे. काय लिहिले, विधानसभा कामकाज समालोचन. त्या पुस्तकाची प्रस्तावना बाळासाहेब भारद्यांची आहे. म्हणजे तुम्ही प्रश्न जो विचारलाय त्या प्रश्नावर मी येतो की चर्चा होती लोककल्याणाची वगैरे. तर त्यांनी म्हटलंय की ही लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. मग या मंदिरातली देवता कुठली आहे? फार सुंदर त्यांनी, जनता जनार्दन ही देवता आहे. आणि मग त्यांनी संत नाथांचा एक अभंग असं सांगितलंय सभागृहामध्ये, जन हेच जनार्दन, एका जनार्दनी शरण, किंवा भजन म्हणजे असतं की त्यामध्ये काही ठिकाणी शरण. मग ही जनता जनार्दन तुमची देवता आहे. आणि मग आमदारांनी काय करायचं, जे तुम्ही आत्ता म्हटलात की लोकांच्या प्रश्नासाठी वादविवाद चर्चा होतात, तो शब्द कसा वापरलाय बाळासाहेब भारद्यांनी. मग या जनता जनार्दन रूपी देवतेची पूजा मानणारे उपासक म्हणजे आमदार, उपासक, एक सत्तेच्या बाजूला आणि एक सत्तेच्या विरोधात. मग या उपासकांनी काय करायचं, जनकल्याणाच्या चर्चेची साधक बाधक चर्चा, साधक आणि बाधक म्हणजे प्रश्न उत्तर एकमेकांचा, ती चर्चा करणं म्हणजे ती साधना आहे. आता त्या साधना वगैरे या शब्दांचं काय झालं, आणि एकमेकांना प्रश्न विचारणं, सन्माननीय मंत्र्यांना प्रश्न विचारणं आमदारांनी, त्याला तितकं सुंदर उत्तर देणं, आणि अगदीच आक्रमकपणे कोणी बोललं तर तितकंच अभ्यासपूर्ण पण कणखर करून आत्मविश्वासाने उत्तर देणं. मग माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा आमदार मंत्री असतील, असं ती चर्चा होती. मग बाळासाहेब भारदे म्हणाले, अरे वाद न करता संवाद कसा करावा हे कला आहे विधिमंडळातली. आता वाद आणि संवाद कुठे ते वितंड वाद आणि फिजिकली हाताची मारामारी करायची वेळ आली. दादा तुम्ही मी हसतोय पण माझं अत्यंत वेदना होतं असं बोलताना. असं नाही बरोबर, लोक नवीन पिढी पाहते, लोक तुम्हाला. दादा तुम्ही साधारणपणे एक 5 ते 6 दशक हे सगळं राजकारण बघत आला. 55 वर्ष जवळजवळ तुम्ही, आणि सभागृहात देखील होता, सभागृहाच्या बाहेर देखील होता, म्हणजे अगदी गॅलरीत देखील होता. हे सगळं बघत असताना तुमच्या काळात म्हणजे असे काही प्रसंग उद्भवले का, आणि त्यावेळी म्हणजे की खरोखर त्यावेळी देखील संताप यावा, म्हणजे आता ठीक आहे, आता हे उद्विग्नते संताप असतं संतापलेले. आता मी अनेक वेळा स्पीकर्स गॅलरीमध्ये विधिमंडळात किंवा लोकसभेत अनेक वेळा मी प्रसंग पाहिले, तुम्हाला सांगतो. अटीतटीचे संबंध यायचे, पण तितकेच ती कसे सुंदरपणे वादविवादातून आणि हजरजबाबीपणातून कसे मुलायम व्हायचे. कधी एक साधी गोष्ट सांगतो, एक ऑनेस्ट, तुम्ही जर प्रामाणिक असाल ना, तो वसंतदादांचं तुम्हाला एक उत्तर देतो मी. दत्ता पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे दत्ता पाटील म्हणजे फार आक्रमक आणि फार जबरदस्त, आणि दादा मुख्यमंत्री. आणि दादा मुख्यमंत्री असताना त्यांचे 2 गृहराज्यमंत्री होते, एक शिवाजीराव देशमुख आणि दुसरे विलासराव देशमुख. एक प्रश्न दत्ता पाटलांनी विचारला एकदम आक्रमकपणे, आणि तो गृह खात्याचा होता. मग माननीय मुख्यमंत्री उत्तर द्या वगैरे असं ते दत्ता पाटील म्हणजे फार. पण बघा, दत्ता पाटील तेवढेच ग्रेट, आक्रमक आणि फार जबरदस्त वक्ते, उत्तम संसदपटू, आणि दादा शांतपणे असलेला स्वातंत्र्य सैनिक, साधा ग्रामीण शहाणपण असलेला माणूस, पण आदर एकमेकाचा कसा करावा. दादांनी सहज फक्त पाठिंबा बघितलं, हे 2 गृहराज्यमंत्री आहेत, एक विलासराव आणि एक शिवाजीराव, आलेत का बघावं, दोघेही नव्हते. मग ते म्हणले इतक्या साध्या, माननीय दत्ता, हे बघ तू जो प्रश्न विचारला आहे त्याचा मला काही माहिती नाही. माझे 2 गृहराज्यमंत्री, त्यांना माहिती आहे,
ते आल्यावर उत्तर देतील. मला काहीही माहिती नाही बरं का. दत्ता पाटील शांतपणे बसले, ऐकण्यासारखे शांतपणे बसल्या, धिंगाणा नाही घातला. म्हणजे काय दादांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि दादांच्याबद्दल आदर केवढा बघा ना. आणि मग एक 10 हे सर्व ही बातमी गेली बाहेर दोन्ही गृहराज्यमंत्र्यांना, विलासरावांना आणि शिवाजीरावांना. ते एकदम असे घाबरले, आता दादा आपल्यावर चिडायले. दोघंही धावत आले आणि शांतपणे मागे बसले बरं का. पण ते थोडे घाबरलेले की दादा आता चिडतील, बोलतील. दादा म्हणजे ग्रेट माणूस, माझा संयमाचा महामेरू होता आणि तितकाच भारी पण होता. म्हणजे दादा म्हणजे काय, दादाच्या रूपाने मी अनेक अशी जी महाराष्ट्र मंडळी होती नेते, म्हणजे त्यांनी असं नुसतं बघितलं. दोघे आलेत, म्हणजे शिवाजीराव आलेत, विलासराव आले. त्यांना वाटलं बघताना देखील ते असे फार भेदरलेले होते, विलासराव आणि शिवाजीराव. आणि मग समोर बघितलं, दत्ता पाटील हे आलेत, तुम्हाला काय विचारायचं विचार. मग दत्ता पाटील परत उभे राहिले. त्यांनी जो विचारायचा तो प्रश्न विचारला. मग विलासराव आणि शिवाजीरावांनी उत्तम उत्तर दिलं. म्हणजे संपलं म्हटले. आता तसं होईल का, एखादं जर उत्तर नाही दिलं, कारण त्याचं कारण काय आहे की समोर दादांसारखा माणूस नाही आणि विचारणारा दत्ताच पाटलांसारखा माणूस नाही, असं चित्र दिसते आज. म्हणजे मी त्या काळातल्या व्यक्तिमत्वांचा फक्त उल्लेख करतो, तसेच व्हावेत असं नाही आहे. पण नरण ते संकेत आणि परंपरा, ते जे एक मांगल्य त्या दोघांच्या म्हणजे तणावातूनही पाहायला मिळालं, ते आज पाहायला मिळतं का, हा खरा प्रश्न आहे. तो आदर्श आता तर ठेवावं ना, काही ते पाहावं, जुनं वाचावं. विधिमंडळातलं निदान पूर्वीचं कामकाज तरी आमदारांनी वाचलं पाहिजे की नाही, काय प्रसंग असं म्हणजे वाटतं मला प्रमाणे. आणि अशा आवेशाच्या परिस्थितीमध्ये किंवा तणावाच्या वातावरणामध्ये एखाद्याकडनं चुकून काही समजा एखादा शब्द अपशब्द गेला किंवा काही विपरीत घडलं, अनपेक्षित घडलं, तर त्यावेळी माफी मागण्याचं मोठेपण आणि माफी मागून दिलगिरी व्यक्त करा, असं काही वेळा व्हायचं ना. बरं, काही वेळा व्हायचं. एकदा प्रसंग आता मला आठवत नाही, पण तुम्हाला सांगतो, शब्द मागे घ्यावा लागणं हो, किंवा कामकाजातून एखादं वाक्य किंवा शब्द गाळणं हे प्रमाण फार कमी होतं, कारण ते वापरलंच जात नव्हतं. आता म्हणजे रोज प्रसंग आहे जर पाहिला तर. आणि आता तर म्हणजे मला खूप वाईट वाटतं हे सांगताना, पण संसदेमध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात आणि खरगे हे विरोधी पक्ष नेते आहेत, एका मोठ्या पक्षाचे, म्हणजे अध्यक्ष आहेत, खासदार आहेत, आणि ते विचारतायत आणि उपराष्ट्रपती असलेले सभापती धनखड शांतपणे ऐकून घेत आहेत. आणि तरी तो सभागृहाचा नेता असलेला भारतीय जनता पक्षाचा, मला आश्चर्य वाटलं, नड्डा, तो सांगतोय की नथिंग विल गो ऑन रेकॉर्ड, ह्यातलं काहीही रेकॉर्डमध्ये येणार नाही. अरे सभापती उपराष्ट्रपती बसलेत ना, आणि तो त्यांचा अधिकार आहे. असलं उंगळ दर्शन. अरे बाप रे. म्हणजे एक प्रकारे दोन गोष्टी घडल्या, सभापतींचा अपमान, आणि जे उपराष्ट्रपती पदावर आहेत ते पदसिद्ध सभापती आहेत राज्यसभेचे. एका बाजूला सभागृहाचा नेता आहे, दुसऱ्या बाजूला खरगेंसारखा ज्येष्ठ नेता आहे, आणि संपूर्ण धनखड किंवा उपराष्ट्रपती जे सभापती आहेत त्यांच्या म्हणजे मर्यादांचं उल्लंघन, त्यांचा अपमान सर्वांच्या समोर सभागृहाचा नेता, भारतीय जनता पक्षाचा माजी अध्यक्ष, आता तो सभागृहाचा नेता नड्डा हा करतो. तरी तुम्ही पार्टी विथ डिफरन्स म्हणता. म्हणजे याचा अर्थ पार्टी विथ डिफरन्स म्हणजे हा हेच आहे की चित्र, हे चित्र. आणि विधिमंडळातलं वेगळं, और पार्लमेंट म्हणजे जगातलं लोक पाहिले जातात ना, सर्वोच्च पार्लमेंट, आपल्यातलं सर्वश्रेष्ठ सभागृह, सर्वात म्हणजे महत्त्वाचं, की जिथं देशाचं सगळी चर्चा होते, त्यातलं जर हे चित्र असेल तर मला तुम्ही सांगा ना, काय म्हणजे काय चित्र असणार आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे की या सभागृहामध्ये कोणी कितीही मोठं असलं तरी शेवटी सभागृहाचे अध्यक्ष असू द्यात किंवा सभापती, उपसभापती, हे यांच्याकडे ते अधिकार असतात, किंवा एकूण सभागृहाचं कामकाज चालवणे या दृष्टिकोनातनं त्यांचा सगळा प्रयत्न असतो. पण मग असं असताना किंवा त्यांचं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असं देखील अपेक्षित आहे, पण असं असताना ते घडत नाही. म्हणजे बाळासाहेब भारतीय विधानसभेत असतील किंवा पागेसाहेबांच्या नंतर कालांतराने जास्त काळ राहिले म्हणजे जयंतराव टिळक, बरोबर आहे, हो, कोणतेही सभापती किंवा कोणतेही विधानसभेचे अध्यक्ष, मी पुन्हा स्पेसिफिक सांगतो नवीन पिढीला, विधानसभेच्या स्पीकरला अध्यक्ष म्हणतात आणि विधान परिषदेच्या प्रमुखाला सभापती म्हणतात. आपण कोणालाही सभापतीने अध्यक्ष म्हणतो सध्या, पण म्हणजे हा संकेत आपल्या आता काय कोणाच्या मनात राहील, पण जाता मला आठवण सांगितलं. तर हे जर तणावाच्या वेळी उभे राहिले तर दोन्ही बाजूचे लोक शांतपणे बसायचे, हा संकेत आहे. सभापती किंवा स्पीकर हा जर उभा राहिला तर बोलणाऱ्या किती तावातावाचा लोक असला तर तरी मध्ये बोलायचं नाही, खाली बसायचं.
काय ते त्या आदेश देत आहेत किंवा काय निवेदन करतायत हे शांतपणे ऐकायची ही परंपरा आहे. आणि ती परंपरा मी अनेक वर्ष पाहिली. आता सभापती उठले काय जाग्यावर, स्पीकर उठले काय, का ही कुणी हे ऐकत वचक नावाची गोष्ट नाही. जो वचक म्हणजे- नाही, हा आणि आदर तो होता. हा अधिकाराने संकेत दिलेला. आहे. हा, अगदी हे बरोबर परंपरा आहे. आहे. या नियम, हे नियम आहेत अगदी बरोबर आहे विधिमंडळाचे. की तुम्ही नियमच पाळायला तयार नाही म्हटल्यानंतर मग संप्रभ. आणि मग म्हणून विधिमंडळ कामकाज मंत्री असतील किंवा त्या ठिकाणी सर्वोच्च आसनावर बसलेले अध्यक्ष किंवा सभापती वेगवेगळ्या सभागृहात, हे त्यांचं काम आहे ना. म्हणजे एक प्रकारे काल धनक्कड सभापतींनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्याचं कारणच हे ना. मग कदाचित त्याला उद्वेग आला असेल की एवढ्या सगळ्या कोट्यावधी लोकांनी पाहिलं माझं इन्सल्ट झालेलं, तर कशाला राहायचं त्या पदावर, राजीनामा देऊन टाकला. काय म्हणजे किती भयानक आहे. आता नंतर बाहेर जे आलं ते की त्यांनी तो महाअभियोग आणि तो ठराव पसरला म्हणजे विषय तो असं कुठं असतं का काय. नाही, पण माझा प्रश्न असा आहे की हा जो म्हणजे संसदीय कामकाज मंत्री किंवा विधिमंडळ कामकाज मंत्री असल्यात किंवा वरिष्ठ नेते, मग कुठल्याही पक्षाचे असल्यात, मग विरोधी पक्ष, नाही ही पद्धत होती. तर त्यांचं कोणीच ऐकत नाही असं आहे का त्यांच्याच मनात असं असतं की होऊ द्या राडा, असं होऊ द्या गोंधळ, असं सगळं. पार्लमेंटमध्ये प्रियनदास मुन्शी हे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर होते, नंतर गुलाम नबी आझाद होते, हे सगळे मी पाहिलेत. तसेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात म्हणजे संसदीय कामकाज ज्याला आपण म्हणतो ना, पार्लमेंटरी अफेअर्स, त्यात हर्षवर्धन होते, बाळासाहेब, बरीच मंडळी होती. यांचं काम काय, दोन्ही बाजूच्या सभागृहांचं संतुलन ठेवायचं, एकमेकांना भेटायचं. सभागृह संपल्यानंतर सुद्धा मी पाहिले की हे विरोधी पक्षांच्या भागाकडे जायची, त्याला समजावून सांगायचे आपल्याला हे करायचं आहे, देशाच्या हिताचं. असं आता कुणी एकमेकांकडे जाताना आणि चर्चा करताना दिसत नाही, म्हणजे जाणवत नाही. आता हे काय, मला संवाद तुटला काय असं वाटायला लागलं. राजकीय पक्ष असल्यात किंवा त्यांचे नेते यांच्यात विवेकच हरवला की काय हरवलाय. आणि शेवटी कसं असतं, आता उदाहरणार्थ हिवाळी अधिवेशनाला मी नागपूरला जायचो, तुम्हाला सांगतो मी. आणि बॅरिस्टर वानखडे विधानसभेचे अध्यक्ष होते, फारच भारी हो, हे अर्थमंत्री होते. आणि नंतर मग अत्यंत 4-5 भाषांच्या प्रभुत्व असलेला हजरतबाबी विनोदी आणि फार ग्रेट माणूस, तुम्हाला सांगतो मी. म्हणजे मग हिवाळी अधिवेशनात काय व्हायचं, काय वातावरण आहे, आज काय वातावरण, मला फार वाईट वाटतं. आम्ही गेलो की साधारण डिसेंबरचा महिना असायचा, हुरडा, मग हुरडा पालटवायच्या. मग विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष, सगळ्या पक्षाचे आमदार, हुरडा खाणं, जेवण, गप्पा, संगीताचे कार्यक्रम, पुन्हा दुसऱ्या दिवशी विधिमंडळात एकमेकाच्या विरोधी चर्चेला. इतकं सुंदर वातावरण होतं, इतकं सुंदर. आता ते मला दिसतच नाही आहे. म्हणजे खरंच वाईट वाटतं मला आता सगळं बघताना. आणि सोडायची भावना किती निर्माण व्हावी हो. म्हणजे विरोधी पक्षाचं तर झाली, पण पक्षांतर्गत, म्हणजे आता मी उल्लेख करणं योग्य की नाही मला समजत नाही, पण खडसे हे एक सिनियर ज्यांनी खूप काम केलं भारतीय जनता पक्षात, ते भाजपमध्ये असताना दुसरे गिरीश महाजन, हे नावं काय घेतो एका जिल्ह्यातले, एकमेकाच्या किती सोडानी, म्हणजे किती काय पक्षामध्ये असताना. आता तर खडसे समजा दुसऱ्या पक्षामध्ये आहेत, पण एका जिल्ह्यातले 3 मंत्री पाहिलेत मी. प्रतिभाताई पाटील, मधुकरराव चौधरी, के.एम. बापू पाटील, 3 जळगाव जिल्ह्यातले मंत्री, मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष असताना. पण असं कधी दिसलं नाही हो. म्हणजे स्पर्धा असायची, पण ती निकोप स्पर्धा आहे, ती नेतृत्वाची स्पर्धा आहे, अशी सोडायची भावना नव्हती ना. आता विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यामध्येच झाली. पक्षांतर्गत तुम्हाला उदाहरण देतो मी, पक्षांतर्गत हे फार दुर्दैवी आहे, फार वाईट आहे. आणि मग कृत्या करायच्या, एकमेकाच्या विरोधात काहीतरी उणं करायचं, मग कुणीतरी कोणाची सीडी काढायची, कुणी मग पेनड्राईव्ह दाखवायचं. काय चाललंय हो काय. आता ते कोण ते पकडले, एक लोढा नावाचे कोण, आणि ते काय मला माहीत नाही, त्याचं आज आले तो काय ते सर्वांच्या ब्लॅकलिस्ट करून. अरे काय, म्हणजे दुर्दैवी आहे. म्हणजे आत्ता जो शब्द किंवा शोकांतिक आहे जो जातोय की तो रमी आणि रमा यामध्ये रमलेलं सरकार असं बोललं जातं. तर अगदी बरोबर आहे, तसंच आहे ना ते. आता कोकाटे कृषी मंत्री, मला कळत नाही म्हणजे, आणि ते वरून कुणीतरी घेतले त्या स्पीकर्स का कुठल्या तरी पत्रकार, कुठल्या गॅलरीत नाही, वरून घेतले, दाखवले. अगोदर ते थोड्या मिनिटाचं, नंतर 24 मिनिटाचं दाखवलं. अरे काय करावं. आणि पुन्हा शेतकऱ्याला मी भिकारी नाही म्हटलं, सरकारला भिकारी काय. म्हणजे भान, म्हणजे काय मला कळत नाही, भानच गेले का काय या लोकांचं समजायला. म्हणजे बरं, ते माझे मित्र आहेत माणिकराव, बरं, आणि बरेच वर्ष आमदार आहेत, 40 वर्ष जवळजवळ जिल्हा बँकेवर संचालक आहेत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. काय चाललं मला समजत नाही, असं काय, म्हणजे काय गेले हेच मला कळत नाही, समजत नाही. दादा, महाराष्ट्र ही पुरोगामी
लोकांची किंवा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण, विचारवंतांची भूमी म्हणतोय, ही ज्ञानवंतांची भूमी म्हणतो. तर हे सगळं गेलं कुठं मग? म्हणजे हे या सांगितलं स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्याचा मंत्र देणारे लोकमान्य टिळक, गीता रहस्य लिहिणारे लोकमान्य टिळक, किंवा तुरुंगामध्ये डिस्कवर ऑफ इंडिया लिहिणारे पंडित जवाहरलाल नेहरू, मी एक तुम्हाला नावं सांगतो मी. आणि एवढी उत्तुंग माणसं या देशाने पाहिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश पुढं वाढे झाला. आणि आपल्याला असं वाटतं की आपण 21व्या शतकात प्रगल्भ वगैरे झालो आणि ते राजीव गांधींनी विज्ञानाच्या प्रगती केलं. पण सांस्कृतिकदृष्ट्या, मानवतेच्या दृष्टिकोनातून किंवा परस्पर प्रेमाचं जे नातं किंवा सहिष्णू भारतीय संस्कृती, ज्याला बाळासाहेब भारदे असं सुंदर म्हणायचं, इंडियन स्पिरिच्युअल कल्चर, भारतीय आध्यात्मिक संस्कृती, हा बाळासाहेब भारद्यांचा शब्द आहे. आणि तो उदारमतवादी नाही, तो वैश्विक मानवतेची कल्पना आहे, मांडणार आहे. हां, शांत असूनही क्रांती करणार आहे. तो म्हणजे ते नाही म्हणायचे शांती आणि क्रांती ज्या देशामध्ये एकत्रित आणली तो देश हा आपला भारत. आणि त्या सगळ्या परंपरा तुम्ही काही न पाहता पायदळी तुडून, आणि संतांनी तर काय हो, म्हणजे काय ज्ञानेश्वर महाराजांच्यापासून ते तुकोबांच्यापर्यंत, गाडगे महाराजांच्यापर्यंत, तुकडोजी महाराजांच्यापर्यंत सर्वांनी वैश्विक मानवतेची आणि वैश्विक मानवतेची कल्पना मांडली. एवढं उदात्त आज संत शिरोमणी ज्ञानेश्वरांचं पसायदान हे युनोच्या जिनिवाच्या ऑफिसमध्ये इंग्रजीमध्ये भाषांतर करून लावलेलं आहे. असा भारत, म्हणजे असा भारत, तो भारत आता आपण निकोप लोकशाही, सुदृढ लोकशाही, मला सांगा विशुद्ध लोकशाही, ह्या ज्या परंपराकडे आपण प्रगल्भ लोकशाही हे शब्द आपण वापरतो. तर या शब्दांना न्याय देताना लोकशाही दिल्लीपासून मुंबईच्या विधिमंडळापर्यंत खरोखरच या सगळ्या विशेषणांना न्याय देणारी आहे का? न्याय देणारी नाही, पण निदान त्याचं उल्लंघन करणारी ती आहे का नाही, याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आली. तुम्हाला आत्मचिंतन मी कोणाला याचे दोष म्हणजे काय केवळ संधी साधायची असं म्हणत नाही मी, पण आत्मचिंतन करण्याची वेळ आली. आणि आत्मचिंतन कुणीच करायला तयार नाही असं माझं अतिशय मत आहे. उलट पापावर पांघरून घालण्याचं काम अनेक वेळा नेतृत्व करतं. हे चित्र आता महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, हे चित्र पाहिलेलं आहे. म्हणजे काल तुम्ही त्यांना ज्याला भ्रष्टाचारी म्हणत होता तो आज तुमच्यामध्ये येतो लगेच मंत्री उपमुख्यमंत्री होतो. हा काय प्रकार आहे? बरोबर, कसं होतं हे? म्हणजे एवढी जादूची कांडी कशी काय? म्हणजे समजत नाही ना, काहीच समजत नाही. सगळ्या केसेस काढून घेतल्या जातात. काय ते सीडी का टीडी काय ते ईडी क्लोजर रिपोर्ट दिला जातो 2 दिवसात. काय गतिमान सरकार आहे म्हणजे काय कळत नाही. म्हणजे हसण्याचा विषय हा गंभीरपणे आहे, आत्मचिंतनाचा आहे आणि लोकांच्या जखमीवर मीठ चोळणार आहे. तुम्हाला सांगतो मी, त्यांचे प्रश्न राहिले बाजूला, अनेक प्रश्न येतो. पण आता महाराष्ट्र जे राज्य आहे, जसं आता उल्लेख केला तुम्ही की केवळ देशालाच नाही तर जगाला कुठेतरी एक संदेश देणारं राज्य, त्याची प्रतिमा आता कुठेतरी मलिन होते, डागाळली जाते, त्या प्रतिमेला तडा जातोय. यातून आपल्या सांस्कृतिक जे आपलं स्थान आहे त्याचं नुकसान होतंय, राजकीय स्थान आहे त्याचं नुकसान होतंय. म्हणजे 19व्या शतकाच्या अगोदर 8-9 वर्ष स्वामी विवेकानंद जागतिक धर्मसंमेलनात, विश्वधर्म सर्वोच्च शिखरावर पोहोचतात आणि भारताचं तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी हे जगाला सांगता येतं आणि जग त्यांच्यापुढं नतमस्तक होतं. ही परंपरा आपण जोरात सांगतो स्वामी विवेकानंदांची. मला कळत नाही ना, मला जसं मी ज्ञानेश्वरांचं तसं विवेकानंदांचं आहे, गौतम बुद्धाचं आहे. म्हणजे आज देश गौतम बुद्ध आणि गांधी या दोघांच्यामुळं तो उतरला जातो ना. गांधींना तुम्ही किती आता त्यांची हत्या केलेल्या माणसाचं उदात्तीकरण करताय, पण कोणीही पंतप्रधान भारताच्या बाहेर गेला तर त्याला गांधी बुद्धाचं नावच घ्यावं लागतं ना. काय तुमचा हा म्हणजे एक प्रकारचं म्हणजे काय तुमच्या जीवनातली एक पराभवाची शोकांतिका आहे ना. पण तरीसुद्धा तुम्ही ते मला कळत नाही हो की गांधींच्या पुतळ्यावर गोळण्या मारणारा साध्वी त्यांच्यावर काय कारवाई झाली मला माहीत नाही. आणि ज्या प्रज्ञा ठाकूरांनी नथुराम गोडसेचं उद्घाटन केला, तुम्ही पार्लमेंट तिकीट दिलं, लोकसभेवर निवडून आणता आणि मग पुढच्या वेळी तिकीट देत नाही, एवढं एकच गोष्ट केली की त्यांना तिकीट दिलं नाही. पण तरीही तुम्ही परदेशात गेल्यानंतर गांधींचं नाव घेता, पण अशा लोकांचं उदात्तीकरण करताय काय मला समजत नाही हो. म्हणजे आपण नेमकं
कशाला प्रोत्साहन देतोय आणि ते हेतुपुरस्सर देतोय. माझं असं मत आहे की धर्म, जाती, उपजाती याच्या नावावर अराजकता निर्माण करण्याचा एक कुटील डाव, मी फार शब्द नाईलाजाने वापरतोय, पण जे चित्र आज दिसतंय ना, त्या चित्राकडे पाहताना माझ्या मनात भीती आहे आणि ती भीती मी व्यक्त करतोय. बरोबर. हां, आणि त्याचं सगळ्यांनी मिळून परिमार्जन केलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून. म्हणजे आता तुम्ही पुरोगामी, प्रतिगामी, महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. मी बाळासाहेब भारद्यांना एकदा सहज म्हटलं, दादा अलीकडे असं झालं आहे की प्रतिगामी आणि पुरोगामी यातलं अंतरच कळत नाही. ते क्षणाभरात मला म्हणाले, अरे कसले प्रतिगामी पुरोगामी, बेलगामी लोक झालेत म्हणाले. आता बेलगामी हा शब्द बरोबर आहे, बाळासाहेब भारद्यांनी कधी वापरलेला बघा. कसले पुरोगामी प्रतिगामी, बेलगामी लोक आहेत म्हणाले. आता बेलगामीच झालेत, त्यांच्यावर लगाम नाही. घालू शकत नाही ना. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की किंवा आवर्जून लक्षात येणारी बाब अशी आहे दादा की केवळ एकाच पक्षाचे नाही, दुर्दैवाने की म्हणजे संख्येमध्ये फरक असेल, संख्येमध्ये फरक असेल किंवा म्हणजे एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा अशी परिस्थिती आहे. मग तुम्ही भाजप असू द्यात, शिवसेना असू द्यात, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, हे सगळे. म्हणून मी म्हटलं आत्मचिंतन, मी काय शब्द वापरला, आत्मचिंतन करण्याचं. पण एक आहे, ज्यांनी पार्टीवर डिफरन्स म्हणून आपलं वेगळं पण सिद्ध करता तुम्ही आलात ना, तर ते वेगळे पण तुमचं हे आहे का की अति वाईट गोष्टी म्हणजे वेगळं असं, त्याचं त्यांनी सत्ताधारी पक्षाने अधिक चिंतन करावं, विरोधकांनी देखील चिंतन करावं, दोघांनी करावं. म्हणून मी सांगितलं हा आत्मचिंतनाचा भाग आहे. त्यांचं चिंतन होईल तेव्हा होईल. पण तुमच्या दृष्टिकोनात की तुम्हाला काय वाटतं की हा आचारविचार म्हणजे लोकप्रतिनिधींचा आचारविचार भ्रष्ट होण्यामागचं नेमकं काय कारण आहे, कशामुळे हे सगळं घडतं? त्याला सांगू तुम्हाला, सगळे पक्ष हे निवडणूक प्रधान होत चाललेले आहेत. म्हणजे वैचारिक प्रगल्भता, शिबिरं, विचारांची देवाणघेवाण, प्रस्तावांच्यावर चर्चा, अशी शिबिरं मी उपस्थित राहिलो. खूप शिबिरं मी स्वतःही घेतली आणि प्रदेश काँग्रेसने घेतलेल्या शिबिरात मी उपस्थित राहिलो, देश पातळीवर, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि पातळीवर. आता तसं शिबिर मला नाही वाटत, आणि त्या शिबिरात असं चिंतन होतं का नाही मला शंका झालेली आहे. हा एक भाग म्हणजे पक्षांचाही दोष आहे, नंबर 1. नंतर कसंही करून निवडून येणं याला प्रत्येक पक्षाने प्राधान्य दिले. आता प्राधान्य जास्त गतिमान होत चालले. इलेक्टिव्ह मेरिट, एक लक्षात द्या, हा शब्द आला आहे सगळ्या, इलेक्टिव्ह मेरिट. त्यामुळं मेरिट ह्या शब्दाचा मूळ अर्थ सगळे विसरलेत, माझा अतिशय प्रामाणिक मत आहे. आणि पुन्हा तिसरं एक आहे, वाल्याचा वाल्मिकी झाला. आता वाल्याचा वाल्मिकी झालेला 1-2 ठीक आहे हो, पण अशा वाल्याच्या वाल्मिकी झाल्याचं बहुमत झालं तर खरा वाल्मिकी काय करणार, अशा अवस्था आता झालेली आहे. म्हणजे माझ्या दृष्टीनं, म्हणजे माझ्या दृष्टीनं अशा अवस्था आहे असं मला वाटतं. म्हणून आत्मचिंतन केलं पाहिजे. नंबर 2 म्हणजे इलेक्टिव्ह म्हणजे इलेक्शन ओरिएंटेड पार्टी झाल्यात, निवडणूक प्रधान. त्यामुळे कसंही करून निवडून येणं हा एक सगळ्या पक्षांचा एक प्रकार वाढीला लागलेला आहे. नंबर 2 प्रशासनातला देखील भ्रष्टाचार, म्हणजे जसा राजकारणातल्या आमदार मंत्र्यांचा प्रशासनातला भ्रष्टाचार अधिक बोकाळला. कारण सरकारमधली ही अनागोंदी आणि सरकारची अस्थिरता ही प्रशासकीय सेवेला बळकट करते, त्यांच्या स्वातंत्र्याला म्हणजे बेलगामी. हां, तसं तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट म्हणजे माध्यमं, म्हणजे अतिशय नम्रपणे मी सांगतो, कशाला प्रसिद्धी द्यावी आणि काय त्या माध्यमातून समाज प्रबोधन करावं, हे जसं एक त्याला एथिक्स परंपरा म्हणतात, तिथेही फार प्रभावीपणे आहेत असं दुर्दैवाने, दुःखाने म्हणावं लागते, वाटत नाही मला. आणि अतिशय आणखीन एक महत्त्वाची व्यवस्था की न्यायालयाकडे लोक अत्यंत निष्ठेने पाहत होते. काही झालं तरी न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, आजही ती थोडीफार आशा लोकांना आहे. पण काही निकालांच्यामुळे म्हणा किंवा काही गोष्टींच्यामुळं त्याच्यावरचाही विश्वास ढळू लागलेला आहे. आणि मला असं वाटतं कधी कधी की तो जर परिपूर्ण ढळला तर मग या देशाचं नक्की काय होईल, अशी अत्यंत क्लेशकारक माझ्या मनाची म्हणजे मानसिक अवस्था. मी अस्वस्थ आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये. म्हणजे मी अस्वस्थ एकटा असून नाही, असे अनेक लोक अस्वस्थ असतील, पण माझी अस्वस्थता या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. कारण न्यायालयांच्यावर, माध्यमांच्यावर खूप लोकांचा विश्वास आहे, अजूनही आहे. त्या विश्वासाला तडा जाता कामा नये असं मला वाटतं. चारी काम महत्त्वाचे आहेत असं वाटतं. अर्थात ते जाऊ नये अशी मी
जनता जनार्दनाच्या म्हणजे काय तो अंतिम शक्ती त्या ईश्वराच्या प्रार्थना करतो, जाऊ नये. पण दुर्दैवाने चांगल्या गोष्टींची चर्चा, म्हणजे आता विधिमंडळ अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये कुठले ठराव संमत झाले, कुठल्या विषयांवरती चांगली चर्चा झाली, ज्याला तुम्ही साधक बाधक चर्चा म्हणतात, किंवा कुठले कायदे, म्हणजे एखाद दुसरा जर अपवाद वगैरला कुठल्या कायद्यावरती चर्चा झाली, याचं कुठे चर्चाच होत नाही. बाहेर म्हणजे बातम्या कशाच्या बातम्या होतात, तर कोणी कुणाला शिवीगाळ केली, कोणी कुणाला मारहाण केली. 72 साली रोजगार हमीचा कायदा आला, त्याच्यावरची चर्चा मी ऐकलेली आहे. बरं. उत्तुंग चर्चा, आणि त्यातनं झालेला कायदा, त्यातनं निर्माण झालेला कायदा तो देशाने स्वीकारला, अशी चर्चा मी पाहिलेली आहे. अर्थसंकल्प मांडल्यानंतर अनेक वर्ष मी अर्थसंकल्पावरची चर्चा ऐकलेली आहे, आणि अर्थसंकल्पावरची चर्चा ऐकायला दोन्ही बाजूचे आमदार हजर राहायचे, आणि बोलणारे आमदार अतिशय अभ्यासपूर्ण बोलायचे. आता ती चर्चा मला दिसत नाही. फक्त मांडतात, एक कुणीतरी बोलतं, कुणी ऐकायला असतं, कुणी नसतं, व्हायचं मोहब्बत नाही वगैरे झालं, संपलं काम, टाळ्या वाजवल्या गेले का, आवाजीने काही अर्थ नाही. आणि कार्यकाल विधिमंडळाचा आणि लोकसभेचा कमी होत आलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पूर्वी लोकसभेचा कार्यकाळ वर्षभरातला कधी कधी 5.5 महिन्याचा, 5 महिन्याचा असायचा, तो आता गेलेला आहे. आपलं पावसाळी अधिवेशन, आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1.5 महिना असायचं, आता संपलेलं आहे. आणि कधी कधी तर इतकं संकुचित झालं की बिहारच्या विधानसभेचं एक अधिवेशन 3 दिवसामध्ये संपलं. 3 दिवसामध्ये हे फार गंभीर आहे हो. लोकसभा देखील गुंडाळली जाते. महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा मुद्दाम होऊ दिली जात नाही. चर्चा होऊ दे ना, मला काय म्हणायचं, तुम्हाला काय उत्तर द्यायचं, काय वगळायचं, काय ठेवायचं, तर मग चर्चाच होऊ द्यायची नाही म्हटल्यानंतर हे फारच विचित्र आहे. म्हणजे राहुल गांधींना पुन्हा पुन्हा बाहेरून सांगावं लागतं, मला बोलूच दिलं नाही, म्हणजे बोलताना गोंधळ केला. राहुल गांधी, असं मी एक उदाहरण दिलं, कुणीही बोलताना बोलू द्या ना त्याला. तुम्हाला काय करायचा निर्णय घ्यायचा, तुमच्याकडे बहुमत आहे, मग असं अर्थात पाशवी बहुमतावर दंडेशाही करता कामा नये. पण ती दिसते, पण ठीक आहे, पण निदान ऐका तरी काय म्हणतात ते. दादा, तुमच्या काळामध्ये अशा म्हणजे लक्षात राहावेत किंवा राहिलेत असे काही नेते मंडळी, किंवा आवर्जून त्यांचा आदर्श हा पुढच्या पिढीकडे किंवा आजच्या लोकांपर्यंत गेला पाहिजे, असं काही आता एवढी नावं मोठी मंदी आहे तुमच्या? सांगतो तुम्हाला मी, म्हणजे आता काही नावं घेतली तर बाकीच्यांच्यावर अन्याय होईल, परंतु तुम्हाला खरंच सांगतो मी 67 त्यावेळी कॉलेज वगैरे असतं त्यावेळी ती विधानसभा मी पाहिली. 62ची निवडणूक शाळेत असताना पाहिलेली आहे, 67ची पाहिली, 72ची मला ठळकपणे आठवते, कारण मी भाषणाला माझी महाराष्ट्रभर सुरुवात झालेली होती 71-72ला. नंतर मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात गेलो, प्रत्येक जिल्ह्यामधली मी व्यक्तिमत्व पाहिली हो, आणि काय उत्तम पार्लमेंटरियन वक्ते आणि काय ग्रेट माणसं होती. आणि संसदपटू म्हणजे महाराष्ट्रातून काकासाहेब गाडगीळ, शंकरराव मोरे, नानासाहेब गोरे अशी 52, 57, 62ची नावं जो मी ऐकली, त्यात काँग्रेसचे पण आहेत, विरोधक पण आहेत. बरं. पण तुम्हाला एक उदाहरण सांगतो, काकासाहेब गाडगीळ तर म्हणजे फारच मोठे लेखक होते, ज्ञानबाज अर्थशास्त्र लिहिलं, पथिक त्यांनी आत्मचरित्र, एक सामान्य कार्यकर्त्याला कसं मार्गदर्शन करावं असं आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. पण विरोधी म्हणजे 52 साली शंकरराव मोरे हे शेतकरी कामगार पक्षाचे खासदार होते, ते सोलापूरातून निवडून आलेले होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते जेव्हा 52ला निवडून गेले, पंडितजी भारताचे पंतप्रधान होते, पण जी मोजकी नावं, म्हणजे त्यावेळी शंकरराव मोरे, पुढं नाथ पै, म्हणजे अशी नानासाहेब, अशी जी नावं होती देशामध्ये, कॉम्रेड डांगे, अशी नावं अशी आहेत की शंकरराव मोरे पार्लमेंटमध्ये प्रश्न उत्तराच्या वेळी तर असायचे, पण ते बोलणार आहेत असं कुठंही लॉबीमध्ये किंवा त्यांच्या दालनामध्ये पंडितजींना कळालं तर पंडितजी धावत यायचे की काय बोलतात शंकरराव मोरे हे ऐकण्याकरता. ते विरोधी पक्षात होते, इतके मोठे पार्लमेंटर होते शंकरराव मोरे. हे आपल्या पुण्यातून निवडून गेल्यानंतर 62 साली, पण 52 साली सोलापुरात. आणि तुम्हाला गमत सांगतो, त्यावेळी विरोधी पक्ष फार मोठ्या संख्येने होते असं नाही, पण निवडून आलेले होते. त्या सगळ्या भारतातल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी दादासाहेब मावळणकरांच्या विरुद्ध लोकसभेची निवडणूक लढवण्याकरता अध्यक्षाची शंकरराव मोरेंचं नाव दिलं होतं. ते शंकरराव मोरे, आणि त्यांचं ऐकण्याकरता पंडितजी यायचे, बॅरिस्टर नाथ पै त्यांचं ऐकण्याकरता. आणि आठवड्यातून एक वेळ पंडित जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर नाथ पैंना आपल्या घरी नाश्त्याला बोलवायचे, आणि त्यांचे उद्गार आहेत की त्यांच्याबरोबर नाश्ता करताना आणि त्यांची प्रश्न उत्तरं ऐकताना मला देशात काय चाललं हे अर्ध्या तासात कळायचं. हे पंडितजींचे उद्गार आहेत हो. आता असे लोक म्हणजे त्या बाजूला आणि या बाजूला. त्यानंतर 56 साली
जेव्हा अटल बिहारी वाजपेयी तेव्हा 2च खासदार होते जनसंघाचे, ते निवडून आलेच म्हणजे आणि त्यांचं लोकसभेतलं पहिलंच भाषण 56 का 57 काय ते एका पोटनिवडणुकीत झाले वाटतं. ते ऐकल्याबरोबर पंडितजी उत्स्फूर्तपणे म्हणाले पार्लमेंटमध्ये, भविष्यामध्ये पंतप्रधान होण्याची पात्रता या माणसामध्ये आहे. म्हणजे टोकाचा विरोध, वैचारिक विरोध, 2च खासदार निवडून आलेत, पण दाद देण्याची पंडितजीची पद्धत बघा. अरे हे तरी मला वाटतं आत्ताच्या पिढीने आठवावं. आणि ही परंपरा मग नंतर पुढं महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, शरदराव पवार असतील, बॅरिस्टर भोसले असतील, तुम्हाला कोणाचा नाही अत्यंत हुशार बॅरिस्टर अंतुले असतील, विलासराव देशमुख असतील. अरे विलासराव मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव मुंडे विरोधी पक्ष नेते, ती जुगलबंदी लोकांनी ऐकलेली आत्तापर्यंत, म्हणजे आत्ता काही फार जुनं नाही आत्ता. ते 2012 नंतर काय 14 नंतर झालं काय या देशाला. आणि अर्थात ते कंगना म्हणतो दुसरं स्वातंत्र्य, खरं स्वातंत्र्य 2014ला मिळालं. आता हे खरं स्वातंत्र्याचा अर्थ कंगना त्या भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्याप्रमाणे असेल तर मग दुर्दैव आहे देशाचं. पण आता तुम्हाला अशी कुठली व्यक्ती, असा कुठला नेता, नेतृत्व सापडतं का काही? म्हणजे समजा तुमच्या हातात एक भिंग दिलं किंवा एक दुर्बीण दिली तर शोधा. आता एखाद्याचं नाव घेणं म्हणजे बाकीच्यांच्यावर नाही, पण शेवटी चांगल्या लोकांचं नाव हे घेतलं गेलंच पाहिजे. म्हणजे कसं आहे की जर सगळीकडेच असा अरे अवघड आहे होत खरं, नाव घेऊन सांगणं फार अवघड आहे. आणि जे आहेत ते जास्त न बोलता शांत बसतात असा माझा आरोप आहे त्यांच्यावर. आरोप आहे. पण परिस्थिती सुधारावी अशी जर वाटत असेल तर साधारणपणे कुणी जबाबदारी ही स्वतःहून स्वीकारावी असं. आता कारण कसं मग त्यातनं तरी असतं साधारणपणे ही जबाबदारी अध्यक्ष आणि सभापती वगैरे यांची असते विधिमंडळात. पण अगदीच महाराष्ट्रामध्ये ह्याचं चांगलं सुसंवाद व्हावा आणि उत्तम, तर याचा पुढाकार कसं आहे, पद म्हणून सभागृहाचे नेते म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. बरोबर. मग त्यांना मग उपमुख्यमंत्री आता काय त्यांना यांनी घेतला पाहिजे. काय होते आणि एवढं तर तुम्ही सावरा ना दोन्ही बाजूच्या तरुण आमदारांना. तुम्ही कोणाबद्दल बोलताय, त्यांचं वय काय, त्यांचा अनुभव काय, त्यांची सेवेचा कार्यकाळ काय, कोणाला तुम्ही एकेरी बोलता, कुणाला तुम्ही अपमान करता, कोणाबद्दल काय घाणेरडं बोलताय. तरुण पिढीतल्या काही एक 5-6 आमदार एक असे दिसत आहेत की त्यांना तुम्ही खाजगी बोलून समजून शकत नाही, समजून सांगू शकता की नाही. म्हणजे तो तुम्ही सांगत नसावे किंवा ते तुमचं ऐकत नसावे, 2 गोष्टी आहेत. म्हणून माझं अत्यंत नम्र निवेदन आहे, म्हणजे सगळ्यांनी मिळूनच केलं पाहिजे हा प्रयत्न. पण माननीय मुख्यमंत्री आणि मग सगळे गटनेते, सगळ्या विरोधी पक्षांचे पुढारी आणि एकत्र महाराष्ट्रात काहीतरी चिंतन केलं पाहिजे. हो, आता पूर्वी व्हायचं ना असं गेट टुगेदर, एकत्र जेवण व्हायचं, सगळं व्हायचं. आता काय होत नाही. म्हणजे सत्ता पिपासूपणा किंवा व्यक्तिगत स्वार्थ साधणं यातच आपण सगळे मशगूल आहोत की काय असं. सत्ता केंद्रित राजकारण जास्त प्रभावी झालं नंबर 1. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकावर विश्वासच नाही ना. प्रचंड विश्वास हरवलेला आहे आणि एकमेकाबद्दल मनातल्या मनात सोडायची भावना आहे, असा त्याचा मी अर्थ काढतो. बरं, सोडायची भावना आहे असाच मी अर्थ काढतो ना. नाही तर अशी हाणामारी होऊ शकत नाही. आणि हाणामारी करणाऱ्या लोकांना रोखू शकत नाही असं नेतृत्व. मग असं कसं म्हणता येईल आपल्याला? असं कसं म्हणता येईल? असं बरोबर नाही ना. पण राजकारणात चांगल्या लोकांनी यायला पाहिजे. नवीन पिढी जी घडते तिने त्याकडे चांगल्या एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तर मग त्याला काय अर्थ नाही, ते होणारच नाही. कारण हा असा गोंधळ जर तुम्ही बघितला अनेक वेळा माननीय शरदराव पवार म्हणजे हतबल असतील किंवा अस्वस्थ असतील पण भाष्य करत नाहीत. कारण त्यांनाही असं वाटतं की समजा केलं भाष्य चांगलं आणि काय सांगितलं तर कुणी ऐकेल का, त्याची एक प्रकारची उपमर्द करतील. कारण काय तशा प्रकारचे काय आमदार आहेत, त्यांचं वय बघत नाही, त्यांचा अनुभव बघत नाही, बारामतीत जाऊन काही बोलत आहेत आणि त्याला तुम्ही एक प्रकारे अप्रत्यक्ष संरक्षण देता, हे बरोबर नाही. म्हणजे मी फार त्यांच्या विचारांची मतभेद झाली म्हणून मी मूळ काँग्रेसमध्ये राहिलो, त्यांच्याबरोबर गेलो नाही. पण शेवटी आदरयुक्त काय आहे का नाही असं काही दिसत नाही मला, बिलकुल दिसत नाही. पण त्यांचाही आदर म्हणजे आता परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस झाला आणि त्यांना जे शुभेच्छा दिल्या की एक उत्तम म्हणजे तो सुसंस्कृतपणा आहे. उद्धव ठाकरेंचा म्हणा किंवा शरद पवारांचा सुसंस्कृतपणा आहे. आमचे प्रांताध्यक्ष सकपाळ त्यांनी हे दिल्या, शुभेच्छा दिल्या. तो सुसंस्कृतपणा आहे. आणि ठीक आहे ना, देवेंद्र फडणवीस माझेही त्यांचे वडील माझ्याबरोबर आमदार होते. त्यांच्या कुटुंबाचा म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल,
त्यांच्या मातुश्री माझ्याकडे नेहमी यायच्या. बरं. सविताताई आणि माझी आजही. म्हणून देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मी त्यांना नाही फोन केला, त्यांच्या आईला फोन करून त्यांचं अभिनंदन केलं. हे आता हे काही जाहीर सांगण्याची गोष्ट नाही, पण आज तुमच्या या माध्यमातून सांगतो मी. पण म्हणून त्याचा आत्ता घडत असलेल्या घटनांचं मी बिलकुल म्हणजे त्यांना दोषच देईल की त्यांची जबाबदारी जास्त आहे इतरांच्यापेक्षा, असं माझं मत आहे. पण काय होतं की आता तुमच्यासारखे लोक जर प्रामाणिकपणे एखादी गोष्ट बोलत असतील किंवा शरद पवारांनी परवा प्रामाणिकपणे त्यांचं कौतुक केलं असेल तर त्याची वेगळे अर्थ काढले जातात. नाही, ते बरोबर की नाही. कारण अगदी आता सध्या काय झालंय, कोणत्याही गोष्टीचा संशय घेणं म्हणजे आता कळत नाही. एकमेकाच्याकडून हसले, अरे हे दोघं जण हसले वाटतं लॉबीमध्ये, इथपासून चर्चा व्हायला लागली किंवा रागाने कशाचा अर्थ काढला जातो हो, आणि अर्थाचा अनर्थ होतो. तुम्हाला सांगतो मी कसं असतं, तुम्हाला सांगतो मी. बघणं, हसणं, दिसणं, बोलणं, बाळासाहेब भारती फार सुंदर ते म्हणायचे. कसं असतं, शब्द एकच आहे पण कंठातून उमटताना तो लगेच कळतो की कोणत्या आशयाने तो वापरला आहे. फार महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणाले कसं असतं की प्रत्येक शब्दाला अर्थ असतो, त्याचा भावार्थ असतो, त्याचा अन्वयार्थ असतो, त्याचा मतितार्थ असतो आणि कधी कधी गर्भितार्थ असतो. आता तो कोणत्या वेळी कसा घ्यायचा याची अक्कल समोर ज्याला पाहिजे. तुम्ही आता सगळ्याच गोष्टीचं संशय घेणं बरोबर नाही आहे, ते फार गंमत आहे ते. आता अशा मोठ्या लोकांचा खरं सांगू तुम्हाला, मला सहवास लाभला हे माझं भाग्य आहे. एक तर माझ्या आईवडिलांचे संस्कार हा आणखीन भाग. वडिलांचं वाचन खूप होतं, माझ्या आई पायी वारी करायची. पण बाळासाहेब भारदे, यशवंतराव चव्हाण, पागेसाहेब, काय म्हणजे धारिया साहेब, बॅरिस्टर, असं त्या सहवास लाभलं ना, काय त्या सहवासातून फार ज्ञान आणि नॉलेज मिळतं. तुमची ग्रहणशक्ती पाहिजे, तुमची इच्छाशक्ती पाहिजे, आणि सहवास महत्त्वाचा आहे ना. आता तसं म्हणजे मला माहीत नाही कोणाला कसा सहवास आहे, काय कळत नाही. काही देशाच्या राजकारणात जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या विचारसरणींचा जर विचार केला तर कुठली विचारसरणी असं सांगत नाही की आपला मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता किंवा नेता हा असा बेबंद असावा, बेलगामी असावा, मस्तवाल असावा. मग हा विचार पण त्यांच्यापर्यंत पोचत नाही किंवा तो संस्कार घडत नाही. खरं आहे ना, हे बिघडतंच. मला एक सांगू तुम्हाला, साधी गोष्ट आहे. पाशा पटेल विरोधी पक्षात माझे मित्र, काय तळमळीने असे बोलायचे विधिमंडळात, डोळ्यात पाणी यायचं, सभागृह थक्क व्हायचं. ते तिकडे गेले, त्यांना लाल दिव्याची कमिटी, ते आता कुठं दिसतच नाही की पाशा पटेल आहेत कुठं. आता ते बांबू मंडळाचे काहीतरी काय असू द्या ना. पण म्हणजे इतके प्रश्न करतात, शेतकऱ्यांची आत्महत्या होतात, शेतकऱ्यांचं आंदोलन. पाशा पटेल बंद म्हणजे ज्यांचं बोलणं गैवरून यायचं ते बोलत नाहीत. ही गोष्ट म्हणजे अगदी सदाभाऊ खोत, शेतकऱ्याच्या बांधावर वगैरे लोकांना आशा होती. पण आता ते कोणाच्या संगतीमध्ये आले, त्यांची भाषा बघितली की असं वाटतं, अरे काय ते पूर्वीचे कुठं गेले. काय आता ही नावं घेऊन बोलायची वेळ आली मला. पण आता हे करते की आता म्हणजे राजकारणाचा जर विचार केला तर भाजपसारखा पक्ष हा त्यांना येणं प्रकारे सत्ता पाहिजे किंवा एक शक्तिशाली व्हायचंय. पण मुळात मग त्यातल्या मला असं वाटतं, त्यातल्या त्यात किंचित अजित दादा पवार हे कधी कधी स्पष्ट बोलताना दिसतात, म्हणजे जरा धाडसाने बोलताना दिसतात कधी कधी. पण ते आता त्यांचं नेहमी बोलणं होतं, तो नेहमी शब्द गेला, कधी कधी आला. आता बरं आला तिथपर्यंत, पण ठीक आहे, एखाद्या मुद्द्यावर बोलतात. पण त्याला अर्थात कारणीभूत तुमची काँग्रेस ही एका अर्थाने क्षीण झाली, क्षीण किंवा अगदी गलित गात्र झाली अशा परिस्थितीत आज आहे. तर तोही एक महत्त्वाचा भाग आहे. नाही, तो एक भाग थोडासा आहे. पण मी सांगू तुम्हाला, 55-56 वर्षाच्या मी राजकीय सामाजिक चळवळीचा आता आंदोलनाला प्रतीक आंदोलन आम्ही उभं करायचो. मग ते युक्रांशी असेल, ललित पॅंथर असेल, जावडेकर, जनसंघ, भाजप युवा, या सर्वांशी आम्ही संघर्ष केला आहे. रस्त्यावरून केला, वैचारिकही केला. तिथं आम्ही कुठं कमी पडलो नाही. आता काय झालं आहे, एक मी पाहतो म्हणजे अतिशय माझं जे निरीक्षण आहे, प्रचंड महागाई होते, बेकारी वाढलेली आहे, वाहनं वाढलीत, प्रदूषण वाढलीत, रस्त्याच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही माणसं आत्मकेंद्रित इतकी झाली की उदासीनता आहे. जनमानसातही उदासीनता हा सुद्धा फार महत्त्वाचा भाग आहे. तो पेटून उठत नाही आहे आता. म्हणजे जणू काय सगळा अन्याय सहन करत करत निमूळपणे पुढं चाललं आहे असं चित्र मला दिसतं आहे. आणि ते जे उदासीनता आहे त्याचा परिणाम विरोधी पक्षाच्यावर सुद्धा थोडाफार झालेला आहे. कारण शेवटी पेटून उठले पाहिजेत ना. इंदिराजींच्या नेतृत्वाकडे जसे आता 80ला पेटून उठले लोक. जनता पक्षाचं सरकार गेलं 29 महिन्यामध्ये.
बरोबर. 29 महिन्यामध्ये गेलं. आत्ताही असे प्रसंग खूप आले, लोक उदासीन आहेत. काँग्रेसचा कार्यकर्ता किंवा इतर विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, नेते हे प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या प्रयत्नाला खीळ घातली जाते. ईडीच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, इतर काही कायदेशीर प्रशासनातून, पोलिसांच्या करवी केली जाते ना. म्हणजे कधी कधी पोलिसांचं चित्र जे दिसतंय हे निपक्षपाती जे पूर्वी होतं ते आता आहेच असं तुम्हाला खात्रीने म्हणता येत नाही. ह्या सगळ्या बाबी आहेत या सगळ्या गोष्टीला. नाही, पण आपण जर काही केलं तर नाही तर घाबरायचं कशाला? दाखवलं ना, काही लोकांनी दाखवलं. काही दाखवतात, काही अनिल देशमुखांनी दाखवलं, हो, संजय राऊतांनी दाखवलं, आले. दाखवलं ना, अनेकांनी दाखवलं. हो हो. आणि अशोक चव्हाण मात्र तिकडे गेले. काय म्हणजे ते सांगतो ना, म्हणजे काही नावांची चर्चा करण्याची मला आवडत नाही कधी. नाही, पण कसं आहे की त्यांचे ते एका खूप मोठ्या विचाराचे वारस होते. लक्षात घ्या की होते ना. आता काय दिसतंय चित्र, ते काय असं चित्र आहे, किती दुर्दैव आहे ते सांगा तुम्ही मला. ठीक आहे, हे राजकारण तर हे घडत राहील. मुद्दा पुन्हा एकदा म्हणजे अगदी शेवटचा प्रश्न मला असा आहे की हा जो काही गदारोळ, गोंधळ विधिमंडळात किंवा सभागृहात होतो, विधिमंडळ परिसरामध्ये होतो, किंवा अगदी खालच्या स्तरावरती जाऊन हे जे काही घडतं, अशा परिस्थितीमध्ये आपण निवडून दिलेल्या लोकांना परत बोलवण्याचा अधिकार म्हणजे एक खूप लोकांकडनं येतं की राईट टू रिकॉल असला पाहिजे. म्हणजे अण्णा हजारे पण ते बोलायचे, ती मागणी केली नाही. अण्णा हजारेंचं कोणत्याच बोलण्यावर माझा आता विश्वास नाही प्रामाणिकपणे. म्हणजे मला त्यांच्याबद्दल आदर, त्यांच्या गावात मी अनेक वेळा गेलोय. हो, बाळासाहेब भारद्यांच्या बरोबर गेलोय आणि निर्मलाताई देशपांडेंच्या बरोबर गेलोय. ते अण्णा हजारे आता नाही आहेत, दुर्दैवाने. म्हणजे काय फक्त तेवढा संदर्भ की त्यांनी ती मागणी एक लावून धरली होती किंवा आग्रह धरला होता. आणि आता अलीकडच्या काळामध्ये लोकपाल शब्द तोंडात काढत नाही, आले का लोकपाल तिथे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही 14ला केलेलं आंदोलन हे काय फलित काय नेमकं, म्हणजे कशा करता केलं बरं, त्याच्याबद्दल काही भाष्य करत नाही, बोला ना, आता बोलत नाहीत. हे म्हणजे लोक सगळेच हातबल झालेले आहेत मला वाटतं. म्हणजे काय कळत नाही मला आता नक्कीच. आपलं त्याच्याबद्दल काही बोलणं बरोबर नाही. पण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलवण्याचा अधिकार, परत बोलवावा खरं म्हणजे. पण ते किती फिजिकल, किती कार्यप्रणालीमध्ये कसं बसवता येईल. आता मी काही कायद्याचा अभ्यासक नाही, पण ते जर कायद्याच्या अभ्यासामध्ये बसून जर बोलवता आलं तर ते जरूर बोलवावं, जरूर बोलवावं खरं म्हणजे. असं म्हणजे बोलवायला हरकत नाही. तर शेवटी कसं आहे, लोकशाहीमध्ये लोक हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आणि निवडून देणारे लोक, निवडून दिलेले लोकांचे हे प्रतिनिधी, असंच आता चित्र आहे. मग कधी कधी असं वाटतं की बाबासाहेब, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातला जो मतदार आहे, वन मॅन वन व्होट वन व्हॅल्यू, त्याला न्याय देणारा सगळाच मतदार आहे का, असं कदाचित बाबासाहेबांचं चिंतन करताना आपल्या मनामध्ये निर्माण होतं. म्हणजे मतदारांच्यावर आपण अविश्वास दाखवत नाही. मतदार हा राजाच आहे, पण तो मतदार राजा असला तरी मग आता EVM मशीनची चर्चा होती, त्याला वापरणारा माणूस, त्याचा दुरुपयोग करणारा, किंवा आता बिहारच्या निवडणुकीत अमुक म्हणजे ओळखपत्र, आता असं इथपर्यंत तुम्ही आलात तर त्या मतदार राजाचं देखील तुम्ही एक प्रकारे अपमान करताय, त्याचं मत तुम्ही उद्ध्वस्त करताय, असं चित्र निर्माण झाले. हातबल आहेत लोक, इथपर्यंत लोक येऊन ठेवलेले आहेत. पण कधीतरी परिस्थिती बदलेल, सुधारेल अशी अपेक्षा किंवा अशा आपण बाळगूयात. आणि मंडळी, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीलाच केला की लोकप्रतिनिधी किंवा आमदार माजलेत अशी भावना राज्यातल्या जनतेची झाली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. आणि त्यानंतर आता तो दुसऱ्या दिवशी लोकसत्तेच्या अग्रलेखामध्ये संपादकांनी असं म्हटलं आहे की अशी केवळ भावना नाही झाली तर ती खात्री झाली आहे. त्यामुळे खरोखर जर परिस्थिती सुधारायची असेल आणि या लोकांना त्यांची जागा दाखवायची असेल तर ती जबाबदारी सजग जनतेची देखील आहे. आणि त्यामुळे जेव्हा केव्हा येईल त्यावेळी संधी सोडू नका, तरच या लोकशाहीच्या मंदिराचं पावित्र्य कायम किंवा अबाधित राहणार आहे. धन्यवाद दादा, आपण आलात आणि पुन्हा देखील असंच भेटत राहू. आज इतकंच.